नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पावन सानिध्यामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आहोत। जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही आपली नित्याची प्रवचन सेवा, क्रमाने चालू असलेली ज्ञानेश्वरीची सेवा आहे। आज 14व्या श्लोकाचा विचार, 4थ्या अध्यायातील 14व्या श्लोकाचा विचार आपल्याला करायचा आहे। उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून आपल्याला दिव्य असं ज्ञान सांगतात। हे ज्ञान सांगत असताना 4थ्या अध्यायामध्ये विशेष करून भगवान परमात्म्याने सुरुवातीलाच अर्जुनाला उपदेश करायचा आहे निष्काम कर्मयोगाचा। त्याकरिता म्हणून भगवंतांनी निष्काम कर्मयोगाची परंपरा सांगितली। पूर्वी हे मी ज्ञान कोणाला दिलं, त्याच्यानंतर कोणी कोणाला दिलं, ही ज्ञानाची परंपरा कशी चालत आली। आणि यानंतर अर्जुनांनी प्रश्न विचारला, देवा सूर्याला तुम्ही ज्ञान दिलं म्हणता, पण सूर्य कधीचा तुम्ही आत्ताचे, हे कसं काही शक्य आहे। म्हणून भगवान परमात्म्याने आपलं जन्म आणि कर्म कसं दिव्य आहे हे सांगितलं। आणि भगवान परमात्मा म्हणतात, माझं जन्म कर्म दिव्य आहे, असं जन्म कर्म जो जाणतो तो सुद्धा मुक्त होऊन जातो। म्हणून भगवंताचं जन्म कर्म दिव्य आहे ते आपण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे। काय त्याच्या जन्मामध्ये दिव्यता आहे आपण पाहून आलो। जरी जन्माला आलेला असला तरी सुद्धा त्या जन्माच्या विकाराने तो लिप्त होत नाही। आणि कर्मामध्ये काय दिव्यता आहे, तो जरी सर्व काही करत असला तरी त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारे लिप्त होत नाही। ते कर्म त्याला कुठल्याही प्रकारे सुख दुःख देत नाही। आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, माझं जन्म कर्म तुला सांगायचं कारण एवढंच आहे की तू सुद्धा जसं माझं कर्म आहे तसं वागायला शिक। व्यवहारामध्ये सुद्धा आपण मोठ्या मोठ्या माणसांची चरित्र ऐकतो। कशा करता मोठ्या माणसांची चरित्र ऐकायची? आपल्यासारख्याच त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, सुखदुःखाचे प्रसंग आले, आणि त्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये ते कसे स्थिर राहिले हे आपल्याला शिकण्याकरता आपण त्यांचं चरित्र ऐकायचं। तुकाराम महाराजांचं चरित्र काय ऐकायचं? आपल्या जीवनात दुःखाचे प्रसंग आले तसे तुकाराम महाराजांच्या जीवनात आले की नाही आले? आले, उलट आपल्यापेक्षा जास्त आले। पण आपल्यासारखे ते डोकं धरून बसले का आत्महत्या केली? प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी कसं राहायचं ती आपल्याला अनुकूल करून कशी घ्यायची आणि पुढे कसा प्रवास करायचा हे शिकता येतं। म्हणून भगवान परमात्मा या श्लोकामध्ये आपलं जन्म कर्म सांगत असताना कर्म सांगतात। विशेष करून माझं कर्म कसं आहे हे तू लक्षात घे, मी कसा कर्म करतो। भगवान म्हणतात, नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। बघा, ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असेल त्यांनी नीट बघा। भगवान म्हणतात, नमाम कर्माणि लिंपन्ति, मला कर्म लिप्त करू शकत नाहीत। का बाबा, तुला का कर्म लिप्त करू शकत नाहीत? आम्हाला करतात, तुला का करत नाहीत? भगवान म्हणतात त्याचं कारण आहे, न मे कर्म फले स्पृहा,
मला त्या कर्मफळाची इच्छा नाही. ठीक आहे, तुम्हाला कर्मलिप्त करू शकत नाही, तुम्हाला कर्मफळाची इच्छा नाही, आम्हाला त्याचा काय उपयोग आहे? भगवान म्हणतात तुम्हाला फार मोठा उपयोग आहे. कोणता उपयोग आहे? इतिमाम योभिजानाति कर्मभिर न सबध्यते. इति म्हणजे अशा प्रकारे, यह म्हणजे जो, माम म्हणजे मला, जानाती अभिजानाती म्हटलं म्हणजे सर्व प्रकारे जाणतो. अशा प्रकारे जो मला सर्व प्रकारे जाणतो, कर्म भी सह न बध्यते म्हणजे तोही कर्माने बांधला जात नाही. असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. थोडंसं विशेष चिंतन करायचं आहे कारण हा महत्वाचा श्लोक आहे. मागे जसा कर्मयोगामध्ये काही महत्वाचे श्लोक आले तसा हा एक महत्वाचा श्लोक आलेला आहे. वैशिष्ट्य या श्लोकाचं, या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी एकच ओवी लिहिली आणि या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने आपली कर्म करण्याची पद्धत सांगितलेली आहे. ही कर्म करण्याची पद्धत ज्याला कळाली तो जीवनामध्ये कधीही दुःखी होणार नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये जेवढं काही दुःख आहे ते सगळं कशामुळे दुःख आलेलं आहे? श्रीराममुळे. कशामुळे दुःख आलंय ना? सांगा, उत्तर द्या. श्रीराम म्हणू नका, उत्तर द्या. दुःख कशामुळे आलं? कर्मामुळे दुःख आलं. जन्म कशामुळे घ्यावा लागतो? कर्मामुळे घ्यावा लागतो. सुख दुःख कशामुळे होतात? कर्मामुळे होतात. अगा कर्मे जे उरावे ती सुखी दुःखी फळावे, तया ते भोगाय वया यावे देहाय का. कोणाच्या जीवनात सुख आहे, कोणाच्या जीवनात दुःख आहे, ही विषमता का निर्माण झाली? काही जन्मताच सुखी आहेत, काही जन्मताच दुःखी आहेत, काही किती प्रयत्न करतात तरी काहीच मिळत नाही, काही प्रयत्न करत नाहीत भरपूर मिळतं. हे सगळं विषमता कशाने निर्माण झाली? देवाने असं केलं का? देवाने ही विषमता निर्माण केली का? भगवान म्हणतात याच्यात मी काहीच केलं नाही, हे सगळं ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे. मी फलदाता जरी असलो तरी सुद्धा मी कर्म सापेक्ष फलदाता हे भगवान परमात्मा सांगतात. म्हणजे कर्म जर जीवाला दुःख देतं तर या कर्म कचाट्यातून सुटण्याचा एखादा मार्ग आहे की नाही? कर्मातून सुटण्याकरता इतर उपाय मनुष्य करतो पण सुटत नाही, उलट जास्त गुंतत जातो. नाटाचा एक अभंग आहे. गुंता वाढत चालला. भगवान परमात्म्याला तुकाराम महाराज म्हणतात नुगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. हे त्याचं पहिलं सांगायचं जे मी सांगितलंय त्याचं. नपवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता, नुगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. बहुभार पडियेला शिरी. नाही, मी जे सांगतोय ते म्हणा ना. आता नाटाच्या अभंगाची सुरुवात आहे. न पवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता, नुगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. देवा, आता न पवे सन्निध वाटते चिंता, तुमचं सान्निध्य काही मला प्राप्त व्हायचं दिसत नाही, मला चिंता वाटायला लागली. का? बहुया न पवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता. माझ्यावर फार लोकांची सत्ता निर्माण झालेली आहे. कामाची सत्ता, क्रोधाची सत्ता, लोभाची सत्ता, अहंकाराची सत्ता. नुगवे पडत जातो गुंता. मी उगवण्याचा प्रयत्न करतोय, सुटण्याचा प्रयत्न करतोय, बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय, पण गुंता वाढायला लागलाय. कधी कधी त्या गाठी असतात, आपण सोडायला गेलो तर ती गाठ अशी पक्की होती, ती परत सुटतच नाही. कर्मा बळीवंता सापडलो, बहुभार पडियेला शिरी, मी हे माझे मजवरी, उघड्या नागविलो चोरी, घरच्या घरी जाणत जाणत. मला सगळं कळतंय. बर, बाहेरचे मला त्रास देतात असं नाही, माझ्याच घरचे मला त्रास देतात. माझ्या घरचे म्हणजे आपल्या मनातलेच आपल्याला त्रास देतात. अनेक प्रकारचे विचार आपल्याला त्रास देतात.
विकार आपल्याला त्रास देतात. कसं काय देवा याच्यातून बाहेर सुटायचं मला कळत नाही असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. पण भगवान म्हणतात याच्यातून सुटण्याचा मार्ग आहे. जसं कर्म माणसाला बांधतं, कर्म जसं माणसाला दुःख देतं, तसं कर्मच माणसाला मुक्तही करतं. कर्मातून सुटायचं असेल तर न कर्म हा त्याच्यावरचा विलाज नाही. बऱ्याच लोकांना कर्म दुःख देतं म्हणून त्यांना असं वाटतं कर्मच द्या सोडून. चला आपला आळंदीला जाऊ, पंढरपूरला जाऊ, सगळं सोडू, एखाद्या जंगलात जाऊन बसू, असं प्रत्येकाला वाटतं. कारण कर्मामध्ये कटकट झाली, दुःख झाली की असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं. अर्जुनाला तेच वाटत होतं. समोर कर्म निर्माण झालं युद्ध करण्याचा, आणि मग युद्धाचा प्रसंग निर्माण झाल्यावर अर्जुनाच्या लक्षात आलं बाबा हे घोर कर्म आहे, मला माझ्या गुरूंना मारावं लागणार आहे, मला माझ्या नातेवाईकांना मारावं लागणार नाही, संवार आहे त्याच्यामध्ये. म्हणून अर्जुन देवाला म्हणायला लागले, देवा बास, हे युद्ध करण्यापेक्षा मी आपला संन्यास घेतो, त्यापेक्षा भिक्षा मागून जगतो. सदर भिक्षा मागता भली. आपल्यासारखा गुरु असता तर अर्जुनाला म्हटलं असता चल मी पण येतो आणि तू पण, आपण दोघंही ते काम करू, कशाला या कटकटीत थांबायचं. पण भगवान आहे, ह्याला ही सगळी सृष्टी चालवायची. चांगल्या करता तो आलेला आहे. चांगल्यांनी जर असं पळून गेलं तर वाईटांचं फावल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या जगामध्ये अराजकता होईल. संघर्षमय जीवन आहेच आहे. कुठे गेला तरी तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाला उभं केलं, लक्षात ठेवा. भगवान म्हटले अरे बाबा तुझ्या जीवनात संघर्ष आहे असं नाही, माझ्या जीवनात जन्मल्यापासून संघर्ष नाही, मी जन्माला यायच्या अगोदर पासून शत्रू तयार. जन्माला यायच्या अगोदर पासून कंस वाट बघत होता, कधी येतोय आणि कधी याला मी मारतो. बर जन्माला आल्यानंतर सुद्धा लोकांनी काही सुखाने जगू दिलं का? 6व्या दिवशी एक बाई आली, ती दूध पाजायचं निमित्त करून मारण्याकरता आली होती. पण असं जरी असलं तरी सुद्धा भगवान म्हणतात हा संघर्ष मी पचवला. माझ्या जीवनामध्ये जे जे काही माझ्यावर उत्तरदायित्व होतं ते सगळं मी केलं. किंबहुना मी किती करतो, थोडं करत नाही, ही सगळी सृष्टी मी निर्माण करतो, या सगळ्या सृष्टीचं नियमन करतो. पण हे सगळं करत असताना मी मात्र सुखी दुःखी होत नाही. का बाबा, का होत नाही? काही लोक भरपूर करतात पण संध्याकाळी प्रसन्न असतात, चेहरा आनंदी असतो. आणि काही लोक काहीच करत नाही, थोडंच करतात, संध्याकाळी डोकं धरून बसतात. हा फरक का होतो? एकाला कसं करायचंय माहिती आहे आणि दुसऱ्याला अजून कसं करायचं हे कळलं नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात बाबा मी जसं करतो तसं तू कर. कर म्हटलं नाही, तू जाणून घे. नमाम कर्मानी लिंपंती. भगवान म्हणतात मला कर्म लिप्त होत नाहीत. कर्मानी म्हटलेलं आहे म्हणजे अनेक कर्म मी करतो पण तरी सुद्धा त्या कर्माचा मला लेप लागत नाही. लेप लागत नाहीत म्हणजे ते कर्म मला चिकटत नाहीत, ती मला बद्ध करू शकत नाहीत. आता कर्म म्हणजे काय? हे कर्म माणसाला कशा प्रकारे लिप्त करतं आणि भगवान परमात्म्याला ते कर्म लिप्त का करत नाही आणि तुम्हाला आम्हाला का लिप्त करतं? कर्म कर्म म्हणजे काय? जे आपण करतो त्याला काय म्हणायचं? कर्म. अनेक प्रकारची कर्म आहेत. नित्यनैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे, वैदिक कर्म आहे, लौकिक कर्म आहे. आपण जे जे करतो त्याला काय म्हणायचं? कर्म. मग भगवान म्हणतात मी सगळी कर्म करतो पण ही मला लिप्त करत नाहीत. कर्म माणसाला लिप्त करतं म्हणजे नेमकं काय करतं? कर्म म्हणजे काय असा रंग आहे का? तो माणसाला, तो जसा भिंतीला आपण रंग लावला का तो भिंतीला चिकटतो. कर्म म्हणजे क्रिया आहे. एखादी गोष्ट मी केली, उदाहरणार्थ आता मी प्रवचन करतोय, मी जेवण केलं, एक मी दान दिलं, मी घर बांधलं, ही कर्म आहेत. हे कर्म केल्यानंतर हे कर्म जे आहे ते कर्म माणसाला बांधतं कसं?
मनुष्य त्याच्याबरोबर चिकटतो कसा, त्याचा बंध ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलाय पूर्वी. कर्म जीवाला बांधता त्या कर्माच्या दोन दोरे आहेत. त्या दोन प्रकारे कर्म जीवाला बद्ध करतं. सांगा कोणते दोन कर्माचे बंध? अनेक वेळ आपण ओवी म्हटलेली आहे. ते तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोन्हीचा नाव बंधू कर्माचा की. कर्म माणसाला बांधतं म्हणजे काय? कर्म त्या माणसाला फलाबरोबर बांधतं. कर्म त्या कर्त्याला किंवा जीवाला त्या कर्माबरोबर बांधतं. म्हणजे परत तसं कर्म करण्याची इच्छा निर्माण होते, किंवा त्या कर्मापासून, कर्म जर चांगलं असेल तर पुण्य निर्माण होतं, वाईट असेल तर पाप निर्माण होतं, पुण्य निर्माण झालं असेल तर सुख निर्माण होतं, दुःख निर्माण होतं, आणि त्या सुखदुःखाशी त्या कर्त्याला ते कर्म बांधतं. पण बांधत असताना दोन दोऱ्याने बांधतं. पहिली दोरी आहे ती म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान. लक्षात घ्या, कर्म करत असताना मी कर्म करतोय असा कर्तृत्वाचा अभिमान घेऊन मनुष्य करतो. मी घर बांधलं, मी धन मिळवलं, व्यवहारातलं आणखीन काही घ्या, मी हे केलं, मी ते केलं, मी मुलांच्या करता हे केलं, मुलांनी माझ्या करता हे करावं, त्याच्यातून इच्छा निर्माण होते. मग मी त्यांच्या करता हे केलं, मी प्रवचन केलं इतके दिवस, मी दान दिलं, मी तीर्थयात्रा केली, मी ज्ञानेश्वरी पाठ केली. हे सगळं कर्माचा काय? कर्तृत्वाचा अभिमान आहे. आणि हा कर्तृत्वाचा अभिमान माणसाला त्या कर्माबरोबर बांधतो. कसा बांधतो? मी केलंय म्हटल्यानंतर पहिल्यांदा कर्तृत्व निर्माण होतं, आणि कर्तृत्व निर्माण झालं की त्या कर्तृत्वातून पुढे भोक्तृत्व निर्माण होतं. मी घर बांधलंय त्या अर्थी मला या घराचा उपयोग झाला पाहिजे, आणि घराची वास्तुशांती होण्याच्या आत जर मेला तर अहो ती इच्छा शिल्लक राहते. आणि जे जे कर्म झाले ते भोगण्याकरता परत जन्म घ्यावा लागतो. मी त्या मुलांच्या करता एवढं केलं लहानपणापासून, आणि त्या मुलांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही असं म्हटल्यानंतर ते करत करत मरत जर मरण आलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरिरूप. तो कर्तृत्वाचा जो अभिमान आहे तो कर्माबरोबर आपल्याला बांधतो. अभिमान जर नसेल तर मग ते कर्म मुक्त होतं. पण तो अभिमान जो असतो, मी केलंय म्हटल्यानंतर ते कर्म जिथं असेल तिथे त्याचा जो काही भोग असेल तो भोग आपल्याला भोगावा लागतो. भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात की मला त्या ठिकाणी कर्म बांधत नाहीत, नमे कर्मानी लिंपंती, कर्म मला लिप्त करत नाही. का लिप्त करत नाही बाबा तुम्हाला? त्याचं कारण आहे भगवंताला कर्तृत्वाचा अभिमान नसतो. आम्ही जसा कुठलंही काम केलं की अभिमान घेतो, तसा देव अभिमान घेत नाही. अहो मागच्या श्लोकामध्ये बघा भगवंतांनी सांगितलं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. काय म्हणले पुढं? तस्य कर्तारमपि माम विद्धी विद्य कर्तारम अव्ययम. भगवान म्हणतात हे सगळं मी निर्माण केले, चातुर्वर्ण्य घेऊ नका, त्याच्या सगळं घ्या, जग घ्या, हे सगळं मी निर्माण केलं. तस्य कर्तारम अपि माम अव्ययम अकर्तारम विद्धी. मी जरी त्याचा कर्ता असलो तरी मी त्याचा अकर्ता आहे. एकदा म्हणतात कर्ता, नंतर काय म्हणतात अकर्ता आहे. हे भगवान श्रीकृष्णाचं बोलणं माणसाला कळत नाही बरं का. अर्जुनासारख्याची गडबड झाली तर आपण काय? अर्जुनाने देवाला असं पुढं म्हटलंय, ऐसे द्व्यर्थ हे बोलता आमा नेनतयाच्या चित्ता. आपले चाडे श्री अनंता उमजून होय. देवा तू काय बोलतो मला कळत नाही. एकदा म्हणतो असं कर, एकदा म्हणतो तसं कर. तुझं द्व्यर्थ बोलणं आहे, डबल रोल आहे तुझा.
देवाचं बोलणं कळण्याकरता तसा अधिकार पाहिजे. भगवान परमात्म्याचं बोलणं कसं आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सगळंच अवघड आहे, अलौकिक आहे. रामप्रभू जसं बोलतात तसं कृष्ण परमात्मा बोलत नाहीत. रामप्रभू जसं वागतात तसं कृष्ण परमात्मा वागत नाहीत. इथे भगवान परमात्म्याच्या बोलण्यामध्ये विरोध येतो. भगवान एकदा म्हणतात मी करता आहे पाठीमागच्या श्लोकात, आणि लगेच म्हणतात मी करता नाही. मग तुम्ही करता आहेत का नाहीत? शंकराचार्यांनी भाष्यामध्ये लिहिले व्यावहारिक दृष्टीने करताय, परमार्थिक दृष्टीने नाही. व्यवहारामध्ये आपल्याला करता व्हावं लागतं, करता झाल्याशिवाय कर्म होणार नाही. तेवढा का होईना अभिमान आपल्याला घ्यावा लागतो शरीराचा. शरीराचा अजिबातच अभिमान घेतला नाही. जेवण करता येईल का? चालता येईल का? बोलता येईल का? ज्ञानेश्वरी तरी वाचता येईल का? परंतु हे सगळं व्यावहारिक दृष्ट्या आहे. परमार्थिक दृष्ट्या मात्र मी करता नाही. भगवान परमात्म्याचा असा निश्चय असतो. व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव जो आहे तो मात्र स्वतःला करता समजतो. प्रकृती करी कर्मे ती मी केली म्हणे भ्रमे, येत करता येणे नामे बोलीजे जीव. त्याला जीव म्हणायचं. जो दुसऱ्याचा आपल्या डोक्यावर घेतो आणि मग रडत बसतो. एका पुढीलाचे ओझे आपुल्या माथा घेईजे, मग कान दाटीजे धनुर्धरा. अहंकार विमूढात्मा करता हमिती म्हणते. आपलं ओझं तर आपल्या डोक्यावर घेतो, पण मनुष्य कधी कधी दुसऱ्याचं घेतो आपल्या डोक्यावर, आणि मग म्हणतो मला फार ओझं झालं, रडत बसतो, कुंतत बसतो. वास्तविक पाहता हे सगळं ओझं परमात्म्यावर आहे. आपण आपल्या वाट्याला आलेलं करत राहावं, पण विनाकारण माणसाने सगळ्या जगाचंच ओझं आपल्या डोक्यावर आहे असं मानून रडत बसू नये. आपण मागे चिंतन करून आलो. माझ्यामुळे हे चाललंय असं माणसाने कधीच समजू नये. आमचे गुरुजी म्हणायचे तू जाऊन बघ, तुझ्यापेक्षा आतापेक्षा चांगलं चालेल. कोणा वाचून काही अडत नाही, सगळं काही व्यवस्थित चालत असतं. ही सगळी ईश्वराची सृष्टी आहे. करता करविता तो परमात्मा आहे, पण जीव माझं माझं म्हणतो, मी म्हणतो. आणि मी आला का भांडण आलं समजायचं. का दुःख होतं माणसाला? माणसाच्या मी दुखावला का त्याला दुःख होतं. मी एवढं करून सुद्धा त्यांनी मी केलंच नाही म्हटलं. मी त्यांच्याकरता एवढं केलं, मी एवढं दान केलं, मी एवढ्या तीर्थयात्रा केल्या, आणि त्यांनी मला मान दिलाच नाही. मी रोज प्रवचन करतो तरी त्यांनी माझं दर्शन घेतलं नाही. कर्तृत्वाचा अभिमान घेतला. अरे बाबा आपण काय करणार आहे? माऊलींच्या मनात जर आलं नाही याला काय करू द्यायचं, काहीच करू शकत नाही. चालता चालता माणसाचे हात बंद पडतात. चळ तसे जेणे परमात्म्याने चाले हे शरीर, कोणाची या सत्ता कोण बोलविता हरिवीन. पण मी करता असं मनुष्य म्हणतो, म्हणून त्याला दुःख होतं. व्यवहारासाठी ठीक आहे, परंतु तात्विक दृष्ट्या माणसाने जाणलं पाहिजे. तसं भगवान म्हणतात मी हे सगळं जरी करत असलो तरी मी स्वतःला करता समजत नाही. मी केलं असं भगवान परमात्मा कधी म्हणत नाही. एवढी सृष्टी सगळी चालली, आपल्याला देव कधी दिसला का हो? आणि आपल्याला म्हणला का हे मी करतोय, मी एवढं केलंय, मी तुझ्यासाठी एवढं केलंय, मी तुला शरीर दिलं बाबा, मी श्वास देतो, मी आमका करतो, तुम करतो, माझं भजन कर. तो म्हणत नाही. अहो देवाच्या जीवनामध्ये इतक्या घटना घडल्या, त्याच्यामध्ये तुम्ही पहा. लीला करत असताना सुद्धा भगवंतानी कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही. रावणाला मारलं आणि मारून आल्यानंतर भगवान रामचंद्र प्रभूंना कौशल्या मातेने जवळ बसवलं आणि सांगितलं रामा, अरे बाबा एवढा तू कोमल आहेस, सुकुमार आहेस, आणि मी असं ऐकलं त्या रावणाला तू मारलं. 10 तोंड त्या रावणाला होती. एवढा मोठा राक्षस तू मारला असं म्हटलं, असं ऐकलं. भगवान प्रभू रामचंद्रांनी हात जोडले, म्हटले आई तुला कोणी सांगितलं? चुकीची माहिती दिली, मी रावणाला मारलंच नाही.
अरे मग रावण तुझ्याच बाणाने मेला असं मी ऐकलं. म्हटले मी बाण मारला रावणाला, मग मेला कसा काय? म्हटले तुझ्या आशीर्वादाने मेला. म्हणजे जरी आपण केलं तरी देव मी केलं असं म्हणत नाही. तुमचं आमचं वेगळं आहे. तुमचं आमचं दुसऱ्याने केलं तरी आपण मी केलं असं म्हणतो. त्यामुळे घरातले नाराज होतात, सारखाच मी करतो. त्यामुळे गावातले नाराज होतात, त्यामुळे समाजातले नाराज होतात. ज्यावेळेस मनुष्य दुसऱ्याला मोठेपणा द्यायला लागतो, यश द्यायला लागतो, तो सगळ्याला प्रिय होऊन जातो. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात आई मी नाही मारला. अरे बाबा रावण, मी असं ऐकलं रामा समुद्रावर तू पूल बांधला. आई मी नाही पूल बांधला. मग कोणी बांधला? वानरांनी पूल बांधला. अरे लंका जाळली, मी जाळलीच नाही, त्या हनुमंताने जाळली. हे सगळं करत असताना सुद्धा भगवान म्हणतात मी काही करत नाही. देवकीने विचारलं कृष्ण भगवंताला, अरे 11 वर्षाचं तुझं वय, सुकुमार सुकुमार तुझे हात, सुकुमार तुझे पाय, मी असं ऐकलं तू कंसाला मारलं. म्हटले आई मी कशाला मामाला मारायला जाईल? मी फक्त मामाला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर पाय दिला. मामा भीतीने मेला, त्याला मी काय करू? जाऊ द्या, ही सगळी लौकिक कर्म जाऊ द्या, वैदिक कर्म असतील, लौकिक कर्म असतील, ही सगळी कर्म करत असताना भगवान म्हणतात ती मला लिप्त करत नाहीत. का करत नाहीत? कारण अहंकार अभावात. आचार्यांनी भाष्यामध्ये म्हटलंय अहंकार अभावात असं पद घातलंय. नमाम कर्मानी लिंपंती अहंकार अभावात. ती कर्म मला लिप्त करू शकत नाहीत कारण मला त्या कर्तृत्वाचा कुठल्याही प्रकारे मी अभिमान घेत नाही. आणखीन पुढे भगवान परमात्मा म्हणतात नमे कर्म फले स्पृहा. कर्म जे जीवाला बांधतं ते 2 बंधाने बांधतं. एक कर्तृत्वाचा अभिमान आणि दुसरी फलाची इच्छा. भगवान परमात्मा म्हणतात मला कुठल्याही प्रकारे फलाची इच्छा नाही. मे कर्म फले स्पृहा न. फलाची इच्छा ही माणसाला त्या कर्माबरोबर बांधते. या जन्मात नाही मिळालं तर ते त्याच्यासाठी तो जन्म घेतो. त्या कर्माचे संस्कार आपल्यावर, कर्तृत्वाचा अभिमान घेतला, फलाचं सारखं चिंतन केलं की त्या कर्माचे संस्कार आपल्या अंतःकरणावर पडतात. आणि फलाचे हवा हृदयी कामा झाला रिगावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानाचा दिवा आहे पेटलेला प्रत्येकाच्या हृदयात. दिवा नाही असा मनुष्य तुम्हाला सापडणार नाही. सुसडा सूर्यकणाच्या राशी नित्य उदयो ज्ञानी अशी. पण दिवा जातो कशामुळे? तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. वारा आला का दिवा जातो. कुठला वारा आला? हवेचा वारा आला. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असा अपेक्षेचा वारा आला की आतमध्ये असलेला जो ज्ञानाचा दिवा आहे, मी ज्ञानस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, असा असलेला मी नित्य आहे, हा दिवा जातो आणि मग त्याला हाव निर्माण होते. मला हे मिळवलं पाहिजे, मला ते मिळवलं पाहिजे, मला अमुक पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात बाबा मला कर्मफलाची स्पृहा नाही. आता ही स्पृहा म्हणजे काय? ही कशी निर्माण होते आणि ती कशी कर्माबरोबर जीवाला बांधते? अनेक वेळा आपण चिंतन करून आलोय, पण तरी करू आपण. स्पृहा म्हणजे काय? इच्छा. आणि भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी इच्छा नाही. का? देवाच्या ठिकाणी इच्छा नाही आणि आमच्या ठिकाणी इच्छा का? ही इच्छा निर्माण कशी होते? इच्छा निर्माण कुठं होते? इच्छा म्हणजे नेमकं काय आहे? इच्छा ही अंतःकरणाची एक वृत्ती आहे बरं का. ही इच्छा आत्म्याला आहे का, शरीराला आहे का, मनाला आहे का, कुठं आहे? आत्म्याला इच्छा आहे का? मग शरीरात इच्छा आहे का? स्थूल शरीरात आहे का, सूक्ष्म शरीरात आहे का, कारण शरीरात आहे? ही राहते कुठं? करते काय? तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही बरं का. आत्मा हा प्रकाशक आहे. ही इच्छा म्हणजे अंतःकरणाचा धर्म आहे. आत्मस्वरूपावर अंतःकरण निर्माण होतं अज्ञानामुळे.
वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे व जयाचे नि संगे जीव दशा वस्तू वस्तू एकच आहे, ती व्यापक आहे, तृप्त आहे, पूर्ण आहे, पण त्या वस्तूवर कल्पना निर्माण झाली पहिल्यांदा मन नावाची अज्ञानामुळे, म्हणजेच अंतःकरण घ्या. आणि मग पुढे अहंकार निर्माण होतो. ज्ञानोबारायांनी रूपक केलं, इच्छा द्वेष समुत्थेन तिथे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लग्न झालं, लग्न, आणि तेही लग्न विधिवत नाही झालं, ते लव्ह मॅरेज झालं म्हटले. प्रेमविवाह झाला. कोणाकोणाचा प्रेमविवाह झाला ती गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, आता थोडी ऐशी गोठी सांगी जाईल परियेशी. ऐका नीट, कोणाकोणाचं लग्न झालं, कोणाकोणाचा प्रेमविवाह झाला. आता थोडी ऐशी गोठी सांगी जाईल परियेशी. पुढं काय? अरे ओळी तर पूर्ण करा, मी जे काही सांगतोय ते ऐका पहिलं. जे अहंकार तनुशी वालभ पडले, वालभ म्हणजे प्रेमविवाह. कोणाकोणामध्ये झाला? अहंकार आणि तनु यांच्यामध्ये विवाह निर्माण झाला. यालाच गाठ असं म्हटलेलं आहे, चिद अचिद ग्रंथी असं म्हटलेलं आहे. आत्मा जो आहे तो नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे, असंग निर्विकार आहे, पण त्याच्यामध्ये मी देह आहे असा अहंकार निर्माण झाला. अहंकार तनुशी वालभ पडले. अहंकार आणि शरीर यांची प्रीती झाली, म्हणजे शरीराच्या ठिकाणी मी शरीर आहे असा अहंकार निर्माण झाला सगळ्यात पहिल्यांदा. बरं जाऊ द्या, होऊ द्या, काय झालं तुम्हाला? त्यांचं दोघांचं लग्न झालं, तुम्हाला काय दुःख करण्याचं कारण आहे? भगवान म्हटले ते लग्न तेवढ्यावर थांबत नाही ना, पुढे आणखी वंशावळ वाढते. त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मुलगी झाली, ती म्हणजे कोणती? तेथ इच्छा हे कुमारी झाली. आणि मग ती तरुण झाली, ती कामाच्या तारुण्यामध्ये आली, मग तिचं लग्न लावायचं. अहंकार हा आहे पती, तनु आहे पत्नी. मग त्या पतीने म्हणजे सासऱ्या त्या आपल्या मुलीचं बापाने लग्न लावलं, पण नवरा शोधला त्या आपल्या मुली करता. कोणता? द्वेषेशी मांडली वराडिक. आणि मग तया दोघास्तव जन्मला, तो द्वंद्व मोह झाला, तो आजियाने वाढविला अहंकारे. मग ते आणखीन काय काय होतं ते बघा सगळं पुढं. मग ते काय काय करतात, कसे काटे टाकतात चांगल्या रस्त्यामध्ये, कशी सगळ्यांची वाट लावतात. पण या सगळ्यांना कारण जर काय असेल तर पहिल्यांदा अहंकार आहे, लक्षात ठेवा. आणि मग अहंकारामुळे इच्छा आहे. भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी जर अहंकारच नाही तर इच्छा निर्माण होईल कशी? मी देह आहे असा अहंकार देवाला कधीच नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा नित्य मुक्त आहे, त्याची उपाधी शुद्ध असल्यामुळे त्याला मी देह आहे असं कधी वाटत नाही. आणि आपल्याला मी देह आहे असं वाटतं कारण आपली उपाधी अशुद्ध आहे, अज्ञान. ते अज्ञान हे कुरुडे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहोहम ऐसे. मी पहिल्यांदा म्हणतो मी देह, तेवढ्यावर थांबत नाही, मग मी मनुष्य, मग म्हणतो मी स्त्री, मी पुरुष, मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मी विद्वान. आणि मग काय? सगळी सुखदुःख तो निर्माण करतो. ह्या मीवर तो थांबत नाही, मग माझे तयार करतो. हा जनक हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र बंधू कांता, माझे हे ना, हे सगळं माझं आहे ना. आयशा वळगून स्वप्ना धावत भव स्वर्गाची या राना, तया चैतन्य नाव अर्जुना क्षर पुरुष गा. दुःखी झाला, रडायला लागला, माझं गेलं, माझा अहंकार दुखवला. भगवान म्हणतात म्हणून तो कर्माला चिकटला.
याचा अर्थ व्यवहार करायचा नाही असा नाही, हे सगळं करायचं नाही असं नाही, सगळं करा, पण करत असताना नेमका मीचा विचार करा. आपला जो मी आहे तो व्यावहारिक असला पाहिजे, पारमार्थिक दृष्ट्या नको. भगवान म्हणतात मला माझा व्यावहारिक दृष्ट्या मी आहे, पारमार्थिक दृष्ट्या मी मला समजत नाही. मी स्वतःला कोण समजतो? मी वासुदेव. तुम्ही स्वतःला मी देह समजता, म्हणून हे सगळं सुख दुःख कर्म तुमच्या मागे. नमे कर्म फले स्पृहा, मी मधूनच पुढे इच्छा निर्माण होते. इच्छा हे कुमारी झाली. भगवान परमात्मा म्हणतात मला कोणत्याही प्रकारची इच्छा नाही. काय इच्छा निर्माण अपूर्णतेमध्ये होते, आणि अपूर्णता अहंकारामुळे येते. अहंकार अज्ञानामुळे येतो. जिथे अज्ञानच नाही, अपूर्णता नाही, जिथे पूर्णता आहे तिथे इच्छा निर्माण होईल का? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते भागवतात आले, देव आणि दानवांनी समुद्राचं मंथन केलं. इंद्राची सगळी संपत्ती समुद्रात बुडून गेली. इंद्रदेव भगवंताकडे गेले, म्हटले माझी संपत्ती बुडली, काय करायचं? म्हटले आता मंथन केलं पाहिजे. मंथनाशिवाय संपत्ती मिळत नाही. विचाराचं मंथन केल्याशिवाय ज्ञान संपत्ती मिळत नाही. त्याच्याकरता तुम्ही दानवांना सुद्धा बरोबर घ्या. चांगलं वाईट याचं मंथन झालं पाहिजे. आतापर्यंत मी काय काय चांगलं केलं, काय काय वाईट केलं, किती सुटलं, किती राहिलं, चांगले गुण किती आले, दुर्गुण किती गेले, मंथन झालं पाहिजे. तर अमृत मिळतं. नाहीतर चाललाय परमार्थ, मंथनच नाही. म्हणून मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. ते मंथन सुरू झाल्यानंतर, आता मी मागचं सांगत नाही, विष निघालं, आज काय काय रत्न निघालं, कोणती रत्न कोणाला दिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी निघाली. लक्ष्मी निघाल्यानंतर लक्ष्मीची इच्छा कोणाला नाही हो. जे जंगलात राहणारे होते त्यांनाही वाटलं आपल्याला लक्ष्मी मिळाली पाहिजे. ज्यांच्या दाड्या पाताळात गेल्या होत्या ते लक्ष्मीसाठी पुढे पुढे आले. राक्षस तर आलेच आले, दैत्य आलेच आले, पण देव सुद्धा आले ना. इंद्रदेव आले, सगळे आले. सगळ्यांना असं वाटायला लागलं लक्ष्मी मला मिळावी. पण लक्ष्मी हुशार आहे. लक्ष्मी मातेने गुण पाहिले, गुण प्रत्येकाचे. कोण कोण कसं आहे याचा विचार करते. लक्ष्मी कोणाच्या घरी जात नाही बरं का, विचार करून लक्ष्मी जाते. कोणाकोणाकडे लक्ष्मी जात नाही आणि कोणाकडे जाते तिथे सगळं सांगितलंय. पहिल्यांदा दुर्वास ऋषी होते. वरुण देवाने सांगितलं हे देवाचे गुरु आहेत, घाला यांच्या गळ्यात माळ. लक्ष्मी माता म्हटली चांगले दिसतात, देवाचे गुरु आहेत, पण यांचे डोळे लाल झालेले दिसतात. हे काय रागवतात वगैरे का कोणावर? रागवतात? अहो यांचं नावच आहे दूरवास. यांचा वास जवळ नको, दूरच पाहिजे. कारण कोणाला रागवतील आणि काय शाप देतील काही सांगता येत नाही. लक्ष्मी म्हटली रागवणाऱ्या माणसाकडे मी जात नाही. आता कोणाकोणाला कसं डावललं त्याचा फार मोठा इतिहास आहे, मी सांगत नाही. शेवटी लक्ष्मी माता हातामध्ये वरमाला घेऊन तशीच फिरायला लागली आणि समुद्रामध्ये फिरत असताना तिने दूरवर पाहिलं, कोणीतरी एक पुरुष झोपलेला आहे. विचारलं कोण आहे? म्हणजे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर ध्यान गम्यम वंदे विष्णुम भवभयहरम सर्व लोकैकनाथम. म्हटले का हो सगळे माझ्याकरता तळमळ करतात, तळमळ करतात, ह्या बाबाला माझी इच्छा नाही का? म्हटले त्या बाबाला कुठलीच इच्छा नाही. कशा करता मी सांगतो याच्या, नमे कर्म फले स्पृहा, याच्या करता सांगतोय. सगळे गेल्यानंतर लक्ष्मी मातेने त्या ठिकाणी देवाला उठवलं. म्हटले सगळ्यांना माझी इच्छा आहे, तुम्हाला नाही का? म्हटले मला इच्छा नाही. मी आप्तकाम आहे, मी पूर्ण काम आहे. मला आनंदाकरता दुसरीकडे जायची गरज नाही. आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी. आनंदाचा कंद जो आहे तो माझ्या जवळ आहे आणि त्याचं मी सारखं चिंतन करत असतो. मी त्याच्यामध्ये आहे. मला आनंदाकरता दुसऱ्या कोणाची गरज नाही.
भिकारी होण्याची गरज नाही, कारण आनंद हे माझं स्वरूप आहे हे मला कळलंय. सांगे कुमुद दळाचेनी ताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. आनंदा करता चकोर जो आहे, चंद्र किरण ज्याने त्या ठिकाणी सेवन केलं, तो काय खडे खायला जाईल का? खडे खायला कोण जातो? ज्याला खरी गोडी कळालीच नाही. तो ज्याला आपल्यातला आनंद मिळाला नाही, तो आनंदा करता इकडे तिकडे फिरत राहतो. नाही दिठे नाही, जी आपण पे नाही दिठे, जयाचे स्वसुखाचे सदा खराटे, तयाशीच विषय हे गोमटे आवडती. म्हणून भगवान परमात्मा, लक्ष्मी माता म्हणायला लागली, जाऊ द्या तुम्हाला इच्छा नाही, पण मला इच्छा आहे ना सुखाची तुमच्याकडून, माझा स्वीकार करा. म्हटले हाऊसफुल, आमच्याकडे जागा नाही. मग लक्ष्मीने सांगितलं, कुठे जागा नसेल तरी तुमच्या पायाची सेवा तरी आम्हाला द्या. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, नमे कर्म फले स्पुरा. म्हणून भगवान म्हणतात, मला कुठल्याही प्रकारची फलाची इच्छा नाही. दाखवतो भगवान परमात्मा, करतो भगवान परमात्मा. कधी कधी काय होतं, मग फलाची इच्छा नाही तर मग कर्म कराच कशाला? निष्काम कशाला कर्म का? बघा तुम्ही, निष्काम म्हटल्यानंतर माणसं ढिली पडतात. भगवान म्हणतात तसं नाही, इच्छा नाही ठेवायची पण करायचं आहे. माझ्याकरता मी जरी करत नसलो तरी लोकाकरता करतो. लोकसंग्रह मे वापी संपशन करतो मरहसी. जगाकरता मी करतो, समाजाकरता मी करतो. करत असताना त्याच्यामध्ये इच्छा ठेवली आणि मग इच्छेसारखं नाही झालं की दुःख होतं. आता तुम्ही कसं म्हणाल, अहो व्यावहारिक काम, नोकरी करायची आणि पगाराची इच्छा करायची नाही, हे कसं काय शक्य आहे? असं कोणी म्हणेल. हा न्याय लौकिक कर्माला एवढा लागू नाही, परमार्थिक कर्मा करताय. आणि दुसरी गोष्ट, इच्छा करणं वेगळं आणि त्या इच्छेमध्ये आसक्ती असणं वेगळं. इच्छा न करता सुद्धा मिळालेलं घ्या, हक्काचं घ्या, अन्याय होऊ देऊ नका. पण पगार मिळाला तरी मला आणखीन मिळालंच पाहिजे आणि फुकटचं मिळालं पाहिजे, ह्याला म्हणायचं इच्छा. अति आसक्ती, तीव्र आसक्ती नसावी, मग ते कर्म बांधतं. भगवान परमात्मा म्हणतात, देवा हे तुम्ही सगळं आम्हाला चरित्र सांगताय, कशा करता सांगता? तुमचं चरित्र ऐकून आम्हाला काय फायदा आहे? ठीक आहे, तुम्हाला नाही कर्तृत्वाचा अभिमान, तुम्हाला नाही फलाची इच्छा. भगवान म्हणतात, हे तुम्ही ह्याच्याकरता आहे का? इति यो माम अभिजानाति कर्मभीर न सबध्यते. असे जो मला सर्व प्रकारे जाणतो तो सुद्धा कर्माने बद्ध होत नाही. मला कर्मफलाची इच्छा नाही, मला कर्तृत्वाचा अभिमान नाही, मला कर्म लिप्त करत नाही, असं जो जाणतो तो सुद्धा कर्माने लिप्त होत नाही. कसं काय हो? पटतंय का तुम्हाला? पटतंय? जाणायचंय कोणाला? कोणाला जाणायचंय बोला? अरे कोणाला जाणायचंय? हसू नका. कोणाला जाणायचंय? आनंदी महाराज, जाणायचंय कोणाला? परमात्म्याला जाणायचंय. बरं, कसं जाणायचंय? कसं जाणायचंय? बघा ना, श्लोक बघा ना. मला भगवान म्हणतात की कर्माने मी लिप्त होत नाही, मला कर्माची इच्छा नाही. म्हणजे देवाला कर्म बंद करत नाहीत, देवाला कर्माची इच्छा नाही, असं आपण देवाला जाणायचंय. आणि फळ काय मिळणार आहे? अहो फळ काय मिळणार आहे? श्लोक बघा ना, वाचून सांगा. काय फळ मिळणार आहे? कर्मभीर नस बद्धते, तो कर्माने बद्ध होत नाही. म्हणजे जाणायचंय देवाला आणि मुक्त कोणी व्हायचंय? मी व्हायचंय. असं कसं काय? रोग कोणाला आणि इंजेक्शन कोणाला? अहो देवाला आपण जाणलं, देव मुक्त आहे, त्याने आपण मुक्त होऊ का? देवाला जाणून आपण कसे काय मुक्त होणार? आपण कसे काय कर्मातून सुटणार?
ठीक आहे, तो मुक्त आहे असं मी जाणलं, त्याला कर्म बंद करत नाही, तो मुक्त आहे, त्याला फलाची इच्छा नाही भगवान परमात्म्याला, असं मी जाणलं, झालो का मी मुक्त? अजून मला कर्माचा अभिमान आहे, अजून मला कर्माची इच्छा आहे, त्याला जाणण्याने माझा कर्तृत्वाचा अभिमान कसा जाईल, त्याला जाणण्याने माझी कर्मफलाची इच्छा कशी काय जाईल, त्याचा आणि माझा काहीतरी संबंध असला पाहिजे, आणि याशिवाय देव म्हणत नाहीत. ज्या अर्थी भगवंताला जाणल्यानंतर आपण कर्मबंधातून मुक्त होतो, त्या अर्थी देवाचा आणि आपला काहीतरी संबंध असला पाहिजे. काही संबंध आहे आपला आणि देवाचा? हा, काही संबंध नाही. ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातनः. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा आता भगवान परमात्मा म्हणतात, माझ्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि कर्मफलाची इच्छा नाही. हे भगवान परमात्मा शरीराला धरून म्हणतात का आत्म्याला धरून म्हणतात? भगवंताचं हे बोलणं चाललंय, हे कर्तृत्वाचा अभिमान माझ्या ठिकाणी नाही आणि फलाची इच्छा नाही, हे शरीराला धरून बोलणं चाललंय का आत्म्याला धरून चाललंय? अभिमान नाही आणि इच्छा नाही ही शरीराच्या ठिकाणी का आत्म्याच्या ठिकाणी? अहो, भगवान परमात्मा आत्मस्वरूपाला धरून बोलतात. भगवान म्हणतात, हे जरी असलं तर हे सगळं शरीराच्या ठिकाणी आहे. कर्तृत्वाचा अभिमान असेल, फलाची इच्छा असेल, ती मनामध्ये आहे. मी कोण आहे? मी शरीर आहे का आत्मा आहे? देव स्वतःला शरीर समजतो का आत्मा समजतो? सांगा बरं. नेहमीच देव स्वतःला शरीर समजतो का आत्मा समजतो? भगवान परमात्मा स्वतःला काय समजतो? आत्मस्वरूप आहे. आणि भगवान परमात्मा म्हणतात, आत्मा जो आहे तो असंग, निर्विकार, नित्यशुद्ध, बुद्ध, मुक्त आहे. आत्म्याचा आणि कर्माचा काही संबंध नाही असं मी जाणतो. आता देवाचा आत्मा आणि आपला आत्मा याच्यात काय फरक आहे का हो? का देवाचा आत्मा वेगळा आहे आणि आपला आत्मा वेगळा आहे? वेगळा आहे? यांचा वेगळा आहे आणि माझा वेगळा आहे का? तुमचा वेगळा आहे? अहो, काय काही लोक म्हणतात त्यांचा आत्मा इकडे गेला, त्यांचा आत्मा तिकडे गेला. मेल्यावर म्हणतात ना, त्यांच्या आत्म्याला काय मिळो? शांती मिळो. त्याच्या शांती मिळो. आणि त्याचा आत्मा आणि तुझा आत्मा वेगळा आहे का? आत्म्याला शांती मिळत असते का कुठं? का आत्मा शांतच आहे का? पहिला शांत आहे. मग पहिला शांत आहे तर मग आत्म्याला शांती मिळो का म्हणला? सगळेच म्हणतात म्हणून मी म्हणतो. ते जाणून म्हणतो का न जाणता म्हणतो? न जाणता म्हणतो. भगवान म्हणतात, अरे बाबा, जसा माझा आत्मा नित्य मुक्त आहे तसा तुझाही आत्मा काय आहे? माझा आत्मा आणि तुझा आत्मा वेगळा कुठे आहे? ओवी सांगतो तुम्हाला. एत ईश्वरू एक अकर्ता, ऐसे मानिले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीचे आहे. भगवान म्हणतात, बाबा जसा मी आहे ना तसाच तू आहे, पण मी जाणतो आणि तू जाणत नाही, म्हणून मी रडत नाही आणि तू रडतो. आत्मा काय वेगळा आहे का कोणाचा? भगवंताचं वर्णन आपण ऐकायचं आणि त्याचं वर्णन ऐकून आपण मुक्त कसं व्हायचं त्याचं सूत्र ज्ञानोबारायांनी सांगितलंय. मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. मुक्ताचं का वर्णन करायचं? ज्ञानोबारायांचं का वर्णन करायचं? तुकोबारायांचं का वर्णन करायचं? मुक्ता ते निर्धारिता लाभे, आपल्याला मुक्तता प्राप्त होते. आपलीच प्राप्त होते का दुसऱ्याची होते? कारण त्यांचा आत्मा जसा मुक्त आहे तसाच आपला आत्मा मुक्त आहे. नवे नवे त्यांचा आत्मा आणि आपला आत्मा एकच आहे. फक्त ते स्वतःला आत्मस्वरूप मानतात आणि आम्ही स्वतःला जीव समजतो, शरीर समजतो. इथं घोटाळा झालेला आहे. आले कमलापती आपुली कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. जाऊ द्या, आपण संपू. हे मजची स्तव जाहले, ओवी एकच घेतोय तेवढी, पुन्हा आणखीन उद्या या श्लोकाचा विचार नको करायला. ओवी बघा, हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. बघा, एका ओवीत कसा सगळा अर्थ आणला ज्ञानोबारायांनी.
ज्ञानोबाराय म्हणतात हे मजची स्तव जाहले, हे माझ्यामुळं सगळं झालं. भगवान म्हणजे आता हे कोण बोलतंय हो मजची स्तव जाहले? हे परमात्मा बोलतायत. हे कोणाशी बोलतायत? अर्जुनाशी बोलतायत. अर्जुनाचं निमित्त करून आपल्याशी बोलतायत. हे मजची स्तव झाले. हे म्हणजे काय? हे म्हणजे काय? जग आहे. दोनच वस्तू आहे जगात, एक मी आणि हे. एक मी आहे आणि एक काय आहे? हे आहे. याच्यामध्ये सगळं आलं जग बरं का. याच्यामध्ये अहंकार सुद्धा आला, बुद्धी सुद्धा आली, मन सुद्धा आलं, शरीर सुद्धा आलं, जग सुद्धा आलं. हे सगळं हे पंचदशीकारांनी म्हटलंय इदम शब्दे शब्दोदितम जगत. इदम शब्दाने सगळं जगत सांगितलं. हे मजची स्तव झाले. हे मी असल्याशिवाय हे नाही बरं का. आधी मी का हे का मी हे दोन्ही नाही, केवळ आहेच आहे. खरी सत्ताच आहे, खरा परमात्माच आहे, खरा आहेच आहे, ज्ञान स्वरूपच आहे. पण त्या ज्ञान स्वरूपावर पहिला मी तयार होतो आणि मी मग हे तयार करतो. म्हणून इदंतेशी वाळले मी पणे विन डहारले. ते रूप पाहिजे आपुले आपणची. इदंता म्हणजे हे आणि मीपणा, हे दोन्ही सोडा. आणि हे दोन्हीचा प्रकाशक असलेला जो आहे तो मी आहे, हेही तिथं नाही, ते आहे. ते त्याला मी म्हणता येत नाही, आहे म्हणता येत नाही. असं जे आहे नाहीच. जाणीव नेणीव भगवंती नाही. हे मजची स्तव झाले. हे जे सगळं झालंय ना, मी आहे म्हणून हे आहे. अहो तुम्हीच नसता तर जग आहे का? झोपेमध्ये तुम्हाला तुमचा विसर पडतो, जग आहे का झोपेत? आंधळ्या माणसाच्या दृष्टीने रूपाची सृष्टी आहे का? अहो ही ज्ञान म्हणजे सगळी सृष्टी आहे. मी निर्माण होतो म्हणून हे सगळं जगत निर्माण आहे. म्हणून हे मजची स्तव जाहले परिम्या नाही केले. भगवान परमात्मा म्हणतात परंतु असं समजू नका मी याचा करताय भोगताय काय नाही. परिम्या नाही केले. मग हे कोणी केलं बाबा सगळं? हे मायेने केलं. कोणी केलं ते तुम्ही माना केलं. माझ्या दृष्टीने काही झालंच नाही, मीच मी आहे. जगदंबरो या कारणे म्हणजे मायेच्यामुळे, अज्ञानामुळे. दोरीवर साप निर्माण झाला, खरा निर्माण झाला का अज्ञानामुळे भासला? दोरीचं ज्ञान झाल्यावर कुठे साप? तसा मीच आहे. पण तुम्ही झालं म्हणता म्हणून मी म्हटलं केलं. तव खरे होय रूपे दोरी लपता सापे फार होईजे. दोरी लपली की साप दिसतो आणि दोरी ओळखली की साप दिसत नाही. तसं परमात्मा लपला की जग दिसतं. परमात्मा कळला का जग दिसत नाही, सगळा परमात्माच आहे. फिटे सर्प भासाचा कंटाळा. विष्णू हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले. ह्याच्यात माझा कर्तृत्व अभिमान नाही, माझी फलाची आसक्ती नाही. ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. असं ज्याने जाणलं म्हणजे प्रत्येकाने सगळं करायचंय, पण केल्यानंतर हे मी केलं म्हणायचं नाही आणि त्याच्या फलाची इच्छा ठेवायची नाही. असं करून जर तो कर्म करायला लागला तर तो सुद्धा सुटला कर्मापासून. हे वैदिक कर्माविषयी पारमार्थिक कर्माविषयी आहे बरं का. तया यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हातवापि स इमान लोकान न हंती न निबद्धी. तयाची हातू होका त्रैलोक्याचा घातू परी तेने केली मातू बोलू नये. त्रैलोक्याचा घात जरी घडला तरी त्याने केला म्हणायचं नाही. त्याचं पाप पुण्य त्याला नाही. हे व्यवहाराच्या दृष्टीने नाही बरं का. नाही तुम्ही काही करताल आणि म्हणताल आम्हाला पोलिसांनी काय करायचं नाही, मी करतो तो घेतलं नाही, फलाची इच्छा घेतली नाही. ते पोलीस तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, कोर्ट तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार. कारण त्यांना काय माहिती तुझा करतो तो अभिमान फलासक्ती. हे पारमार्थिक दृष्टीने चिंतन चाललंय. व्यवहारासारखं वागायचंय. पण पारमार्थिक दृष्टीने मात्र जर आपल्याला पुनर्जन्म नको असेल, हे कर्म सुखदुःख घेऊन आपल्याला येते, त्याचे सुखदुःखाचे टोले आपल्याला वसावे नको वाटत असतील तर
कसं कर्मातून सुटायचं, कर्म करण्याची पद्धत भगवान सांगतात. हे मजची स्तव झाले, जरी सगळं केलं तरी संध्याकाळी झोपताना म्हणायचे मी काहीच नाही केले. का झोप येत नाही माणसाला? तो संध्याकाळी म्हणत बसतो, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं नाही, मला असं मिळालं पाहिजे, मला रात्रभर झोप येत नाही त्याला. म्हणून झोपताना म्हणायचे हे मजची स्तव झाले, एवढाच मंत्र जपायचा. परी म्या नाही ऐशे जेने जाणीतले तो, आणि जो असं जाणत नाही तो मात्र चांगलाच बांधला. मग तो सगळ्या कर्माने बांधला जातो. आणि हे जर जाणायचं असेल तर हे देहाला, शरीराला, मनाला धरून हे बोलणं नाही, हे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने. याच्याकरता त्याने आत्मस्वरूप जाणलं पाहिजे. मी देह आहे का, मी शरीर आहे का, मन आहे का, का मी आत्मा आहे? मी आत्मा आहे. आणि तो कसा आहे? हा व्यापक आहे, असंग आहे, निर्विकार आहे, असं जाणणं, त्या स्वरूपात राहणं. राहणं म्हणजे याचा अर्थ काम करायचं नाही, हे सगळं करत राहणं, करत करत सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहणं. ऐशे जेने जाणीतले तो सुटला गा. उदाहरण आपण मागे सांगून आलोय, धावतं सांगतो कारण काही नवीन लोक असतात म्हणून. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदा गोकुळात आले द्वारकेतून. सगळ्यांना आनंद झाला, देव आले, किती दिवसानंतर आले, काय करून काय नाही. लय जास्त दिवसाने आवडीचा मनुष्य आल्यानंतर त्या सगळ्या गोकुळातले लोक होते, जमा झाले. गोपाळ गोपिका म्हटले, देवा काय तुम्हाला आवडतं सांगा, आज आम्हाला तुम्हाला जे आवडतं ते खाऊ घालायचंय. भगवान म्हटले, मी आहे यमुनेच्या तीरावर बसलोय, काय तुम्हाला आवडतं ना, तुम्हाला जे आवडतं ते मला आवडतं. नाहीतरी तुम्ही मला नैवेद्य दाखवता, तुमच्याच आवडीचा दाखवता, माझ्या कुठं दाखवता. सगळ्यांनी नैवेद्याची ताटं भरली, सर्व काही घेतलं आणि पंचपक्वान्न घेऊन गेले. देवा आता घ्या, खा. देवाने सांगितलं, आत्ताच मला बातमी कळाली, पलीकडच्या तीरावर माझे गुरु आलेले आहेत, दुर्वास ऋषी. आता गुरूंना जेवू घातल्याशिवाय मला कसं काय जेवता येईल बरं? पहिला त्यांना नैवेद्य दाखवा आणि मग माझ्याकडे या. खरंच यांचं आपल्यावर प्रेम आहे का? देव सुद्धा परीक्षा बघतो बरं का. प्रेम सेवा कशाला म्हणतात? सांगितलं त्याप्रमाणे ऐकणं याला सेवानी प्रेम म्हणतात. आपल्या मनाप्रमाणे करणं याला सेवा प्रेम म्हणत नाहीत. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार, त्याच्या सांगण्यानुसार वागणं हे प्रेम. देवा आता तुम्ही म्हणता तर काय हरकत नाही, तुमच्या गुरूंना पहिलं जेव घालतो म्हणून पलीकडे जायला निघाल्या. पाहिलं तर त्या यमुनेला पूर आलेला, रस्ताच नाही. म्हटले देवा पलीकडे जायचंय, रस्ता नाही, जायचं कसं? म्हटले एक काम करा, मी एक मंत्र देतो, त्या मंत्राचा जप यमुनेसमोर जाऊन केला तर ती यमुना तुम्हाला रस्ता देईल. सांगा कोणता मंत्र यमुने जवळ जाऊन म्हणायचा? ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं का काय रामकृष्ण हरी म्हणायचं, काय म्हणायचं? म्हणजे काय नाही, यमुनेला जायचं, प्रार्थना करायची, म्हणायचं आमचा श्रीकृष्ण परमात्मा 16,108 लग्न करून सुद्धा ब्रह्मचारी असेल तर यमुने मला वाट दे. ते सगळे एकमेकीकडे बघून हसायला लागले. म्हटले हे बाबा ब्रह्मचारी आणि 16,108 पत्न्या करून. दुसरी म्हणायला लागली, जाऊ दे, याचं कर्तृत्वच असं आहे, सगळं अलौकिक आहे, सांगितलं तेवढं आपण ऐकायचं, जास्त विचार करायचा नाही, डोकं चालवायचं नाही. डोकं चालवलं तर आणखीन डोकं खराब होईल. तो म्हणतोय ना, गेल्या सगळ्या यमुनेसमोर आणि हात जोडले, आमचा श्रीकृष्ण परमात्मा एवढे विवाह करून ब्रह्मचारी असेल तर यमुने वाट दे, वाट दे. म्हटलं की यमुनेने वाट दिली. आश्चर्य वाटलं. पलीकडे गेल्या, दुर्वास ऋषींचं दर्शन घेतलं. दुर्वास ऋषींच्या पुढे सगळा नैवेद्य ठेवला. महाराज घ्या, श्रीकृष्ण परमात्म्याने पाठवलंय. महाराजांनी सुद्धा सगळं अन्न खाल्लं. त्यांना असं वाटलं काहीतरी आपल्याला ठेवतील, देवाला ठेवतील, पण ते दुर्वास होते, काही ठेवलं नाही शिल्लक. त्यांना बरंच अन्न लागायचं म्हणतात. आणि मग सगळी भांडी घेतली, म्हटली जाऊ दे आता आपण परत नैवेद्य तयार करू. पलीकडे जायचं, पण परत नदी भरली होती. आता काय करायचं? तो मंत्र एकदाच दिला होता, देवाने परत येताना सांगितला नव्हता, जाताना सांगितला होता. दुर्वास ऋषीकडे आल्या, म्हणायला लागल्या पलीकडे जायचंय, तुम्हाला एखादा मंत्र येत असला तर सांगा. म्हटले हो येतो. येताना कोणी दिला होता? म्हणले कृष्णाने. म्हटले आता माझा मंत्र आहे का? म्हटले काय मंत्र? एवढं तुमचं अन्न खाऊन हा दुर्वास उपवाशी असेल तर यमुनेला म्हणावं वाट दे. आता परत आले ते म्हटले तो गुरु असा आहे, शिष्य असा आहे, तो गुरु तसा असेल, गुरुचाही मंत्र म्हणला पाहिजे. म्हटल्यानंतर खरोखर यमुनेने वाट दिली. मग देवाजवळ आल्या. देवाला म्हटले ही काय गौड बंगाल आहे, आम्हाला सांगा. तुझा गुरु एवढं खातो तरी उपवाशी,
आणि तू एवढी लग्न करतो तरी ब्रह्मचारी. भगवंतानी सांगितलं एकच वर्म आहे, नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इतिमाम योबी जानाती कर्मभीर न सबद्यते. मी करतो पण अभिमान घेत नाही, फलाची इच्छा ठेवत नाही, त्यामुळे मला कर्मबद्ध करत नाही, मी त्या कर्मापासून मुक्त होतो. जसा मी आहे तसं तुम्ही जरी मानलं तुम्ही सुद्धा कर्मबंधातून मुक्त होऊ शकता. आपणची विवोनी दुविता मम न म्हणे जावी शिरके, ते उदाहरण सुंदर दिलेलं आहे. तेव्हा भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणायला लागला, देवा हे सांगितलं तू सगळं ठीक आहे मला, पण प्रयोग माझ्यावरच चालू आहे का पहिलं कोणी केलंय असं, नाही ते डॉक्टर सारखं करशील. तेव्हा भगवान त्याचं उत्तर पुढच्या श्लोकात सांगतात, एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्मं पूर्वै पूर्वतरम कृतम. याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव